गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायची आहे पालकाची भाजी। तर सगळ्यांना आवडणारी अशी भाजी आपण आज करणार आहोत। नाही म्हणणारे देखील आवडीने खातील एवढी भारी होते। तर पाहू शकता इथे मुठभरच पालक आपण इथे घेतलेला आहे आणि पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, त्याच्यामुळे आपल्या आहारामध्ये पालकाचा समावेश असलाच पाहिजे। तुम्ही भाजी करून खा, भजी करून खा, पकोडे करून खा, पराठे करून खा, परंतु पालक हा आहारामध्ये असलाच पाहिजे। तर इथे पाहू शकता पालक आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर गॅसवरती आता आपण कढई ठेवूया आणि आता तिथे तीळ घेतलेले आहेत। आता तीळ आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे, चटचट करायला लागले इतपतच आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचे आहेत। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि हाईप देखील करायला विसरू नका। तर पाहू शकता इथे तीळ देखील आपले चांगले भाजले आहेत। आता तीळ आपण काढून घेऊया। तर पालकाची भाजी न आवडणारे देखील भाजी ही खातील एवढी भारी भाजी होते। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर पाहू शकता इथे आपण तीळ हे काढून घेऊया। आता पालक आपण इथे बारीक कट करून घेतलेला आहे आणि गॅसवरती पुन्हा एकदा आपण कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता पाणी टाकून घेऊया आपण आणि पालक जो बारीक कट केलेला आहे आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे। पालक उग्र असल्यामुळे बरेच जण खात नाही तो, त्याच्यामुळे आपण इथे थोडासा एक 2-3 मिनिटं आपण फक्त वाफवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातला उग्र वास हा निघून जाईल। आता पालक आपला वाफवला आहे। आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। आता गॅसवरती पुन्हा आपण कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। आता तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जिरीची फोडणी करायची आहे। तर जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे आणि येथे बारीक लसूण घेतलेला आहे कट करून, आता तो टाकून घेऊया। तर पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स असतात आणि ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी देखील पालक हा अत्यंत महत्त्वाचा आहे, फायदेशीर आहे आणि लहान मुलांसाठी देखील फायदेशीर आहे, कारण का पालक आपल्या आहारामध्ये असल्यामुळे स्मरणशक्ती देखील वाढली जाते। तर लसूण देखील आपला चांगला तळला गेला आहे। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून। तर कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ते 2-3 मिनिटांमध्येच कांदा हा परतला जातो। तर पाहू शकता इथे आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकायची आहे। यामध्ये तुम्ही लाल तिखट वापरले किंवा लाल मिरच्या वापरले तरी चालू शकतात। तर मिरची आपण नंतर टाकलेली आहे। तर मिरची चांगली परतली आहे। आता यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून, आता तो देखील आपण परतून घेऊया। तर टोमॅटो आपला चांगला परतला गेला आहे। आता यामध्ये आपण मसाले वापरूया। अर्धा चमचा आपण येथे लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद। आता परतून घेऊया आपण थोडंसं। तर मस्तपैकी चटपटीत आंबट गोड तिखट अशी आपली पालकाची भाजी होते, त्याच्यामुळे ती सर्वांना आवडते। आता आपण जे तीळ भाजले होते ते कुटून घेतलेले आहेत, आता ते टाकले आहेत। जास्त बारीकसर पण नाही करायचं, भरडसर थोडंसं करायचं, म्हणजे भाजी पण चांगली मिळून येते। तर 2 मिनिटं आपण परतून घेऊया। तर मंद गॅसवरती सर्व मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण जो पालक वाफवलेला आहे तो टाकणार आहोत आणि परतून घ्यायचा आहे 2 मिनिटं। तर आपल्याला जेवढी भाजी करायची आहे, कारण पालक हा वाफवलेला आहे आपण आणि वाटण देखील आपलं चांगलं परतले गेलं आहे। आता आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर पालकाची भाजी आणि सर्व मसाले एकजीव होतील इतपत आपण पाणी टाकलेलं आहे। आता उकळीमध्ये थोडासा पालक हा आपल्याला शिजून घ्यायचा आहे पुन्हा एकदा। पहिल्यांदा पालक वाफवलेला आहे आपण, परंतु उकळीमध्ये पुन्हा एकदा पालक हा शिजला जाईल इतपत आपल्याला भाजी ही शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, साल काढून ते टाकलेले आहेत। तर पालकाची भाजी वाफवताना देखील शेंगदाणे टाकले तरी चालू शकतात, म्हणजे छान मऊसूद शेंगदाणे होतात, परंतु येथे मी नंतर टाकलेले आहेत। आता यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि कोथिंबीर बारीक कट केलेली ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालू शकते। आता भाजीवरती आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती 5 मिनिटं भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे। ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी पाहू शकता मस्तपैकी वाफवली गेली आहे। तर अशा प्रकारची भाजी करायला तुम्ही खरंच विसरू नका, खूप छान होते भाजी चवीला। भाताबरोबर देखील खूप छान लागते किंवा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता।
तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार जर आवडत असेल तुम्हाला तर याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा गूळ घातला तरी चालू शकतो। यामध्ये मी घातलेला आहे पण व्हिडिओ स्किप झालेला आहे तो। आता वाटीमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया। तर आज केलेली पालकाची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला हाईप देखील करा आणि नक्की एकदा तरी अशी भाजी करून पहा।